श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 3 कारंजा ग्रामी नरहरी अवतार। श्रीपादांनी विप्रस्त्री अंबिका या ब्राह्मण विधवेला तू शनिप्रदोष व्रताचे पालन केल्यास तुला तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्यासारखा सर्व वंदे जगदोद्धारक पुत्र प्राप्त होईल असा वर दिलेला होता। त्या वराची पूर्तता होण्याची वेळ आली होती। सुमारे 650 वर्षांपूर्वी विदर्भातील कारंजा म्हणजेच कारंजनगर गावात एक सदाचार संपन्न ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता। तो वाजसनेयी शाखेचा होता। वेद, उपनिषदे, पुराणे यांचा त्याने सखोल अभ्यास केला होता। त्याच्या पत्नीने एका कन्येस जन्म दिला। तिचे नाव अंबाभवानी ठेवले होते। तीच पूर्वजन्मीची विधवा विप्रस्त्री होती। तिने पुत्रप्राप्तीसाठी शनिप्रदोषांचे व्रत प्रभूच्या आज्ञेने केलेले होते। जेव्हा ही कन्या विवाहास योग्य झाली तेव्हा तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सदाचारी ब्राह्मण कुटुंबातील मुलाबरोबर केला। सासरी तिला अंबा या नावाने संबोधू लागले। लहान वयात झालेला विवाह, त्यामुळे 5-6 वर्षे तिचे कौतुक करण्यात गेले। माहेरी तिला व्रतवैकल्ये, देव, धर्म, स्त्रियांचे आचारधर्म, घरकाम इत्यादी सर्व शिक्षण मातेने दिले होते। मात्र तिचा ओढा ईश्वर भक्तीत होता। ती नेहमी शंकराची भक्ती करीत असे। योगायोगाने शंकर भक्त माधवच तिला नवरा म्हणून मिळाला। लग्नाच्या वेळी तिचे वय अवघे 12 वर्षांचे होते। त्या कारंजा गावातच हा माधव राहत होता। त्याच्या घरी जाऊन मातापित्याने अंबेच्या विवाहाचा प्रस्ताव जेव्हा मांडला तेव्हा सासरच्या मंडळींनी लगेच होकार दिला। एका शुभमुहूर्तावर अंबा माधव यांचा विवाह त्या कारंजा गावात थाटामाटात पार पडला। अंबा आता पतीघरी राहण्यास आले। विवाहानंतर काही दिवसांनी तिने पतीची अनुमती घेऊन ती शनिप्रदोषाचे व्रताचे पालन पुन्हा करू लागली। दोघेही पतीपत्नी मनोभावे श्री शंभू महादेवाची पूजा नियमित करीत होते। अशी ईशसेवा करण्यातच अंबेचे दिवस जात होते। तिच्या 16व्या वर्षी ती गर्भवती राहिली। तिला उत्तम डोहाळे लागले। रीतिरिवाजाप्रमाणे तिच्यावर गर्भसंस्कार करण्यात आले। 9 महिने पूर्ण होताच तिने एका पुत्राला जन्म दिला। तो दिवस शनिवार असून पौष शुक्ल द्वितीयेचा होता। शके 1300चा सुमार होता। त्या पुत्र आगमनाने सासरी माहेरी आनंदी आनंद झाला। तो बालक जन्माला येताच न रडता त्याने ओंकार हा शब्दोच्चार केला। हे पाहून त्या घरांतील सर्व मंडळी आश्चर्यचकितच झाले। त्या बालकाची ही अलौकिक कृती पाहून सर्वांना खात्री झाली की हा बालक खरोखरीच ईश्वरी अवतार आहे। माधवच्या वडिलांनी रूढीनुसार जातककर्म उरकले। ज्योतिषींना माधवच्या घरी बोलावले। तेव्हा बालकाची जन्मकुंडली तयार झाली तेव्हा असे समजले की हे बालक पृथ्वीवर अमर अशी कीर्ती मिळविल। तो ज्ञानवंत असून त्याला कोणी प्रतिस्पर्धी असू शकणार नाही। हा जेथे जेथे जाईल ती स्थाने तीर्थक्षेत्रे म्हणून चिरंतन गाजतील। तो साक्षात परमेश्वर असून त्याच्या अनुग्रहाने मृत सजीव होतील। मुके पंडित तर आंधळे डोळस होतील। हा सदैव ब्रह्मचारी राहून पतित लोकांना केवळ दर्शनाने पावन करेल। याचा प्रत्येक शब्दनशब्द खरा होईल। ज्योतिषांची ही भविष्यवाणी ऐकून घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेना। माधवच्या वडिलांनी ज्योतिषांना वस्त्रे, भूषणे व दक्षिणा देऊन संतुष्ट केले। 12व्या दिवशी बालकाचा नामकरण विधी पार पडला। जन्मनाव शालग्राम देव असे ठेवले गेले। जन्मकहाच ओंकाराच्या उच्चाराने तो नररूपधारी श्रीहरीच आहे हे सर्वांना जाणवले। म्हणून त्या बालकाला नरहरी म्हणावयाचे ठरवले। माधवचे बालक ईश्वरी अवतार आहे ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली। नगरातील सारे लोक बालकाला पाहण्यास माधवच्या घरी येऊ लागले। या लोकांचीच बालकाला नजर लागेल म्हणून अंबामाता आपले बाळ कोणाला दाखवीत नसे। त्याची रोज दृष्ट काढून त्याला मंतरलेला अंगारा लावित होते। मातापिता डोळ्यात तेल घालून बालकाचे रक्षण करीत होते। बाल नरहरी 3 महिन्यांचा झाला। वाढत्या वयाबरोबर त्याची भूक वाढत होती, परंतु मातेकडून त्याला पुरेसे दूध मिळत नसे। मातेला मनातून खंत वाटू लागली। एक दिवस ती पतीला म्हणाली, आपल्या बाळाला स्तनपानासाठी एखादी बाई अथवा दुभती शेळी ठेवावी असे माझे मनात येते। बाळ त्यावेळी तिच्या मांडीवरच होते। मातेचे हे शब्द ऐकून ते हसू लागले आणि त्याने मातेच्या स्तनांना उजव्या हाताने स्पर्श केला। त्या बालकाचा स्पर्श मातेच्या स्तनांना होताच स्तनांतून दूधधारा वाहू लागल्या। त्या अभूतपूर्व स्पर्शाने तिच्या देहात वीज सळसळताना तिला जाणवली। हे पाहून ती उभयता आश्चर्यचकित झाली।
परत एकदा या ईश्वरी अवताराची प्रचिती त्यांना आली. त्यावेळी त्या दोघांनी त्या लहान बालकाच्या चरणांना हात लावून नमस्कार केला. नरहरी दिवसागणिक वाढत होता. त्याच्या शारीरिक हालचाली सुरू झाल्या. पाळण्यात न राहता तो जमिनीवर खेळण्यात त्याला जास्त गोडी वाटत होती. जमिनीवर राहून तो या वयापासून शय्या भूमितलम दिशोपी वसनम ज्ञानामृतम भोजनम या वैराग्य वृत्तीचे जणू काही बालपणापासून पालन करत होता. त्याने आता 6व्या महिन्यात पदार्पण केले. तो वर्षाचा झाला, परंतु ओंकाराशिवाय कोणताही उच्चार त्याच्या मुखातून होत नव्हता. म्हणून हा प्रश्न मातापित्याला सतावू लागला. माधवने एका ज्योतिषाला पाचारण केले. ज्योतिषी म्हणाला, तुम्ही तुमच्या कुलदेवतेची आराधना करा. कोणीतरी म्हणाले, रविवारी पिंपळाच्या पानावर अन्न वाढून त्या बालकाला 3 वेळा जेवण द्या. प्रत्येकजण आपापल्या परीने उपाय सांगत होते. त्यांचे अनेक प्रयत्न चालू होते. असे करता करता बालकाला 7वे वर्ष लागले. माता मनात म्हणाली की आपल्या शनिप्रदोष व्रतात काहीतरी अजाणता चूक झाली असेल, म्हणून त्याचे बोबडे बोल ऐकण्याचे भाग्य मला मिळाले नाही. ती जेव्हा त्या बालकाला बोलते करण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा ते बालक मातेकडे पाहून प्रसन्नतेने फक्त हसत असे, जणू तो त्यांची परीक्षाच पाहत होता. माता जेव्हा देवासमोर बसून प्रार्थना करीत असे, तेव्हा नरहरी बाजूलाच बसलेला असायचा. त्यावेळी सुद्धा तो तिची आर्त प्रार्थना ऐकून गालात हसत असायचा. दोघे मातापिता त्याच्या या मुकेपणाने अस्वस्थ होत होते. नानाथेचे नवस पूजा करून शंभूदेवाला विनवण्याही करीत होते, जेणेकरून आमच्या नरहरीचे बोबडे बोल आम्हाला ऐकावयास मिळतील. एकदा ती माऊली अशीच चिंतेत होती. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या बाल नरहरीने ते पाहिले. तो मातेच्या आसपासच राहत असे. त्याने ते अश्रू तिच्याच पदराने पुसले आणि काही खुणा करू लागला. मातेला त्याचा अर्थ समजत नव्हता. शेवटी नरहरी कोपऱ्यालगतच्या लोखंडी खलबत्त्याकडे गेला. मग त्याच्यावर त्याने हात ठेवला आणि काय नवल तर तो लोखंडी खलबत्ता सोन्याचा झाला. तिने पतीला बोलावून हे दाखविले. त्याने आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या पुढे आणल्या, तेव्हा त्याने हात लावून त्याही सुवर्णमय केल्या. हा अलौकिक चमत्कार पाहून घरात सर्वांना अत्यानंद झाला. मातापिता त्याला म्हणाले, नरहरी, तुझ्या या अद्भुत चमत्काराने तुझे हे देवत्व आमच्या प्रचितीस येत आहे. आम्हाला ही संपत्ती नको. तुझे बोल ऐकण्यास आमचे कर्ण उत्सुक झाले आहेत. शेवटी त्याने हाताच्या खुणा करून मौजीबंधनानंतर मी बोलणार आहे असे त्यांना समजावले. त्याच्या त्या खुणांचा अर्थ समजताच त्यांनी त्याला उचलून घेतले. आपल्या पुत्राची योग्यता न ओळखता आपण त्याला दूषणे देत होतो याची त्यांना खंत वाटू लागली. मातापिता आनंदाने मौजीबंधनाचा शुभमुहूर्त शोधू लागले. मुहूर्त काढल्यावर सर्वजण तयारीस लागले. आमंत्रणे केली, मांडव घातला. नातेवाईक येऊन मुक्काम करते झाले. त्या सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. काही जण टीकाही करू लागले, कारण ह्या मुक्या मुलाच्या व्रतबंधनास इतका खर्च करण्याची काय जरुरी असे गावात काहींचे मत पडले. त्या मुक्याला गायत्री मंत्रसुद्धा म्हणता येणार नाही. त्याच्यापेक्षा हे पैसे शिल्लक ठेवले तर पुढे त्याला भीक तरी मागावयास लागणार नाही असेही काही म्हणू लागले. लोकांची उलटसुलट चर्चा सुरू होती. लोकांच्या त्या कुत्सित बोलण्याकडे त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही, कारण स्वतःच्या मुलाचे भवितव्य फार उज्ज्वल आहे हे त्यांना माहीत होते. मुंजीपूर्वीचे चौल कर्म करण्यात आले. वेदमंत्राच्या घोषात त्या बालकाला यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालण्यात आले. बालकाबरोबर मातेने सहभोजन केले. पित्याने बालकाला शास्त्राप्रमाणे गायत्री मंत्रोपदेश केला. बालकाने त्या मंत्राचा मनातच उच्चार केला. काही वेळाने मातेने पुत्राला भिक्षा देण्याची वेळ जवळ आली. पुत्राच्या तोंडचे शब्द ऐकण्यास मातापिता उत्सुक झाली होती. मातेने डोळे मिटून घेतले. नरहरी बटू गालात हसत होता. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो मनात काहीतरी म्हणत आहे असे पित्याला वाटले. प्रत्यक्षात तो काही न बोलल्यामुळे मातापिता निराश झाली. क्षणात पित्याचा हात आपल्या हातात धरून त्याने दाबला. माधवाने त्याचा अर्थ असा घेतला, श्रद्धेबरोबर सबुरी हवी. मातेला काही समजले नाही. तिचा चेहरा मलूल झाला. तेजस्वी चेहऱ्याचा तो बटू संन्याशी बेशात काखेला झोळी अडकवून, हातात कमंडलू घेऊन व दुसऱ्या हातात दंड घेऊन समोर उभा होता. प्रेमाबरोबर आशीर्वादासह भिक्षेची पहिली मूठ मातेने नरहरीच्या झोळीत घातली. ही पहिली भिक्षा घातल्यावर अलौकिक चमत्कार झाला. नरहरीने शब्दोच्चारपूर्वक ऋग्वेदाच्या ऋचा मंत्रोच्चार केला. बटूचा अनपेक्षित स्पष्ट उच्चार ऐकून सर्वजण अवाक झाले. जे दूर उभे राहून टिंगल करीत होते ते पुढे आले. मातेकडून दुसरी भिक्षा मिळताच
वर्षानुवर्षे सातत्याने वेदपठण करीत असलेल्या पंडितालाही लाजवेल अशा उच्चाराने नरहरीने यजुर्वेदातला इशेत्वा हा मंत्र उच्चारण केले. तर मातेने तिसरी भिक्षा घालताच सामवेदातला अग्ना आय्याही हा मंत्रोच्चार त्या बटूने केला. सारी मंडळी स्तंभित झाली. हा मुका सर्व वेदांचे उच्चार स्पष्टपणे करतो याचे सर्वांना आश्चर्य वाटले. मुंजीसाठी जमलेले सारे लोक म्हणू लागले की हा बालक साधा नाही तर देवाचा अवतार आहे. साक्षात जगद्गुरू म्हणून सर्वजण त्याला नमस्कार करू लागले. माता पिता व आप्त सर्वांना तो परमोच्च भाग्याचा आनंदाचा क्षण वाटू लागला. मातेने शंभूदेवाला मनोमन नमस्कार केला आणि मुलाला मायाने कवटाळले. तिच्या नयनांतून आनंदाश्रू वाहू लागले. मांडवातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर मातेला आश्चर्य, आनंद व कृतज्ञता दिसत होती. कारण जी मंडळी हा मुका मुलगा म्हणून हेटाळणी करीत होती तीच हा ईश्वरी अवतार आहे म्हणून त्याला वंदन करताना दिसत होती. माता मनात म्हणत होती की आता हा फक्त माझा न राहता सर्व जगताचा होईल. मला तर हा सोडून जाणार नाही ना. या भीतीने माता अस्वस्थ होती. तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून माधव तिच्या जवळ गेला आणि तिची समजूत घालू लागला. इतक्यात मांडवातील गर्दी कमी झालेली पाहून नरहरीने आपल्या मातेला हाक मारली. मातेला बटू नरहरी म्हणाला, आई, धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणाने मौंजीबंधनानंतर विद्याभ्यासासाठी काशीस व तत्सम तीर्थक्षेत्री जाऊन गुरुच्या आश्रमात वास्तव्य केले पाहिजे. या आचारधर्माचे तंतोतंत पालन करण्याचा माझा विचार आहे. तूच मला भिक्षा मागण्याचा उपदेश करून स्वतःही भिक्षाही दिली आहेस. तेव्हा आता मला काशीस जाण्याची अनुज्ञा देऊन तुम्ही दोघांनी आपले वचन पाळावे. नरहरीचे हे बोल ऐकून मातेने त्याला विनविले की धर्मशास्त्राप्रमाणे 4ही आश्रमांचे आचरण करावे. 12 वर्षे ब्रह्मचर्य पाळून नंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि नंतर वानप्रस्थाश्रम केल्यास ते योग्य ठरते. त्यानंतर संन्यास घेऊन वेदशास्त्रांचे पठण करावे. त्या मातेचे हे बोल ऐकून नरहरीने मातेला तत्वज्ञान सांगताना म्हणाला, हे बघ माते, हे शरीर अशाश्वत आहे. या आयुष्याचा काय भरोसा. आज आहे तर उद्या नसेल. तरी तू मनात किंतु न आणता मला निरोप दे. देह हा क्षणभंगूर आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पुण्यकर्म साधून पुण्यपदरी पाडावे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देवदर्शन तीर्थयात्रा कराव्यात. अल्पशा पाण्यात जसा मासा गुदमरून जातो तसेही आयुष्य फार अल्प आहे. म्हणून प्रत्येक क्षण हा सत्कर्मी लावावा. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंतच आपण धर्माचरण करू शकतो. शरीरम माध्यमम खलु धर्मसाधनम. हे आयुष्य केव्हा संपेल ते आपणास ठाऊक नसते. प्रत्येक दिवसागणिक ते कमी होते. वाहणारी नदी सागराला मिळाली की परत मागे येत नाही, तसे काळाच्या दाढेत गेलेले आयुष्य परत मिळत नाही. प्रत्येक दिवसाचा क्षण पुण्यकर्मात घालवावा, कारण वृद्धत्व केव्हा येईल, काळ केव्हा झडप घालेल हे आपणास माहीत नसते. आपल्या पुण्याचे फळ याच जन्मीस भोगण्यास हवे असेल तर या लहान वयापासून या मार्गावरून चालत राहावे लागते. शरीर गलितगात्र झाल्यावर इच्छा असून काही उपयोग नसतो. पुत्राचे हे तत्वज्ञान मातापिता ऐकत होते. ते दोघेही त्याच्या या विचाराने गंभीर झाले. माता नरहरीला म्हणाली, पुत्रा, तू मला 4 पुत्र होतील असे म्हणाला होतास. जोपर्यंत मला अजून एक पुत्र होत नाही तोपर्यंत तरी तू माझ्याजवळ राहावे. मग मी तुला आनंदाने निरोप देईन. ही माझी विनंती तू अभेरू नकोस. तू आमचा पुत्रच नाहीस तर आमचे कुलदैवत आहेस. तुझे बोल तू खरे करून दाखव. मातेच्या या वक्तव्यावर नरहरी हसला आणि म्हणाला, माते, मी तुला सत्यच सांगितले आहे. तरी सुद्धा तुझ्या विनंतीला मान देऊन मी 1 कशाला 2 पुत्र होईपर्यंत तुझ्याजवळ राहीन. त्यानंतर मात्र मी क्षणभरही येथे थांबणार नाही. आजपासून 1 वर्ष मी तुझ्या घरी राहीन. तुझ्या इच्छा पूर्ण होताच तुम्हाला आनंदाने निरोप दे. असे म्हणून नरहरी मातापित्याजवळ राहिला. 1 वर्ष दररोज गावांतील मुलांना तो वेदाभ्यास शिकवू लागला. 7 वर्षांचा बाळ 4ही वेद शिकवतो हे पाहून नगरातील लोकही आश्चर्यचकित होत होते. अंबादेवी गरोदर राहिली. ती रोज आपला मुलगा नरहरीला कुलदैवत म्हणून त्याची पूजा करू लागली. 9 मास पूर्ण होताच ती प्रसूत होऊन तिला 2 जुळे मुलगे झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. घरात सर्वत्र आनंदी आनंद झाला. बालके आता 3 महिन्यांची झाली. एक दिवस नरहरी मातेला म्हणाला, माते, माझे वचन सत्य झाले. तुझी मनोकामना पूर्ण झाली. ही दोन्ही माझी भावंडे दीर्घायुषी होतील. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्याही होईल. तू या मुलाबाळांबरोबर सुखाने राहशील. तू मला आता घर सोडण्यास आनंदाने परवानगी दे
आता मी माझ्या पुढील कार्यास जाणार आहे. नरहरीने दुसऱ्या दिवशी सकाळी माता पिता व घरातील सर्व मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्याने घर सोडले. सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले. मातेने आपल्या मुलाकडे डोळे भरून पाहिले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला निरोप दिला. त्याच्या प्रयाणाची बातमी गावात पसरली होती. सर्वजण त्या ईश्वरी अवताराचे दर्शन घेण्यास त्यांच्या दाराजवळ जमले होते. त्या लहान वयात घर सोडून तपश्चर्येस जाणाऱ्या त्या बाळाचे कौतुक करण्यास सर्वांना शब्दसंपत्ती अपुरी भासू लागली. नरहरी चालू लागला. थोडे अंतर गेल्यावर त्या घराकडे मागे वळून त्याने पाहिले. माता पिता दारातच उभी असून केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तो परत माघारी आला आणि त्रैमूर्ती श्री दत्तात्रेयांचे आपल्या मातापित्याला त्याने दर्शन दिले. तेव्हा ते म्हणाले, पुत्रा, तू साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहेस. आमचे पुण्य थोर म्हणून आम्हाला तुझ्या चरणांचे दर्शन घडले. तू विश्वाचा तारक होशील. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून नरहरी म्हणाला, मी तुम्हाला लवकरच पुन्हा दर्शन देण्यास येथे येईन. असे म्हणून नरहरी झपाझप पावले टाकीत करंजा गावाची सीमा ओलांडून बद्रीवनात जाणाऱ्या मार्गाला लागला. ईश्वर चिंतन करीत त्याची वाटचाल चालू होती. तो प्रथम काशी क्षेत्री गेला.